नमस्कार मंडळी, कशात तुम्ही? मजेत ना? तर मजेतच राहा मित्रांनो. आज माझा फर्स्ट मिनी ब्लॉग आहे आणि आज आहे कार्तिकी एकादशी, त्याचबरोबर तुळशीची लग्नसुद्धा. म्हणून आमच्या मंदिरामध्ये विठोबाची पालखी येणार होती, म्हणून तयार होऊन मी निघालो मंदिराकडे आलो तर इकडे सर्व तयारी करून ठेवली होती. म्हटलं चला आपण पण दर्शन करून घ्यावे आणि तुम्हीसुद्धा दर्शन करून घ्या. दर्शन करून झालं तर इकडे भाई प्रसाद बनवत होते आणि मंडळीसुद्धा हळूहळू मंदिरामध्ये जमवत होते. नगाराचा आवाज कानी पडला तसंच आम्ही निघालो पालखी आणायला. पालखीचं तर आगमन झालंच होतं. खरं सांगायचं तर मित्रांनो, ही पालखी आमच्या घराजवळून जाते, म्हणून तेजू आरत घेऊन पाया पडण्यासाठी आली होती. मग मी पालखीला खांद्यावर घेतलं आणि मी निघालो मंदिराकडे. थोड्या वेळातच पालखीचं मंदिरामध्ये आगमन झालं आणि पालखी मंदिरामध्ये बसलीसुद्धा. जशी पालखी मंदिरामध्ये बसल्यावर पुजाऱ्याने आपली पूजा करायला सुरुवात केली. जशी पूजा झाली तसंच मी पाया पडायला पहिला नंबर लावला. सर्वांचं तर दर्शन झालं. दर्शन झाल्यावर सुरुवात झाली ती म्हणजे आरतीला. आरती झाल्याबरोबर ढोल ताशाच्या आवाजाने आणि हरिनामाच्या गजराने पालखी विठोबाच्या मंदिरात जाण्यासाठी निघाली. पालखी सोडून घरी आलो तर घरी इकडे बघा सर्व तयारी करून ठेवली होती. नवरा नवरी आणि सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढली होती. थोड्या वेळातच भटजी आले. मग सुमितचं आणि माझं काम होतं ते म्हणजे अंतरपाट पकडायचं. अंतरपाट पकडल्यावर भटजीने आपले मंगलाष्टक म्हणायची सुरुवात केली. तर कोणाला मंगलाष्टक म्हणायचं असेल तर लग्नाला या.